तर जय श्रीराम मित्रांनो, निलेश जुले या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आपण आलो आता मार्केवाडीला शर्ती बघायला। तर तुम्हाला जोड्या वगैरे दाखवतो मी, चला शर्तीना। बघा या ठिकाणी नावनोंदणी चालू झालेली आहे, आपण नावनोंदणी करून घ्या। बघा इथे दुसरी शर्यत जमली बघा, राज प्रसन्न ग्रुप तिवरे। लक्षणा पायथ्याची गाडी येते, पाहिजे सगळ्यांनी आता शर्यतीमध्ये उंची साहेब त्याला जमलेल्या गाड्यात पायथ्या घेऊन जायचं आपल्याला, जमलेल्या गाड्यात पायथ्या घेऊन जा। बघू शकता आपल्या भावाची गाडी विन झालेली आहे। तर तुला काय वाटतं नंदू, गाडी विन झाल्याबद्दल? खूप आनंद होतो ना। तर आपल्या बैलाचं नाव काय भाव? इस्पिक आणि त्याचा बटर। आपल्या या मोहींचा भावाचा बटर आहे आणि आपल्या भगवानचा ह्यो इस्पिक आहे। आणि आजच आपली तशी तमनातला पण गाडी मारलेली आहे, 1 नंबरचा मानकरी झालेला आहे आपला ह्यो इस्पिक। तर बघू शकता आता की भावांनो नाव काय तुमचं? रमेश कडू। बैलाचं नाव काय आपला? राजा। तर मित्रांनो बघू शकता आपण रमेश कडू काका यांच्याकडे आलेलो आहे। त्यांचा बैल राजा आणि हा पण आपलेच बैल आहेत नाही, त्याचं नाव तो ब्लॅकवाला मोन्या, त्याचं नाव काय? वशा। तर बघू शकता भावांनो। तर काका याची जात कुठली आहे आपल्या बैलाची? तो धनगर किल्लारी। तर आतापर्यंत किती शर्ती झाल्या असेल काका? 35 शर्ती बिनजोडला ना। तर मित्रांनो बिनजोडचा बादशाह बघा, बघू शकता इथं 35-36 शर्ती झालेल्या आपल्या बैलाच्या, राजा बैलाच्या। आणि यांच्या किती झाल्या असेल तरी पण अंदाजे तुमच्या? 9 झाल्यात आणि मोन्याच्या आत्ताच आणलाय। तर भावांना तो नवीन बैल आहे आपला आणि हा याच्या झाल्यात 9-10 आणि याच्या तर खूप झालेले आहेत। आणि बैल पण बघू शकता तुम्ही कसा आहे, एकदम हार्ड वाटतोय बघायला पण। तर बा तुझं नाव काय? बघा एवढ्याशा वयामध्ये हा पण डायरेक्ट बैलाची व्यसन धरतोय। तू पण ये बघा, ये। तर बघा बघू शकता नादा पुढे सगळं बाद, बारकी पोरं पण आजकाल शर्तीमध्ये। बघा किती वय आहे तुझं? 10 वयाचं वर्ग आहे तुझं? 12। तर मित्रांनो बघा 10 वर्ष 12 वर्षाची पोरं डायरेक्ट बैलाची व्यसन धरतात। त्यांचं प्रेम पण बघा किती, त्यांना बैल काहीच करत नाही आहे। तर तुम्ही बघू शकता हेच निस्वार्थ प्रेम आहे बैलाचं आणि मुख्य प्राण्याचं। बाकी तुम्ही माणसाला बघा तुम्हाला उलटा करणार, आणि शेवटी हे निस्वार्थ प्रेम फक्त तुम्हाला ह्याच क्षेत्रात बघायला भेटेल मित्रांनो। धन्यवाद काका। तर आपण दादांकडे आलेलो आहे। तर मित्रांनो बघू शकता, दादा नाव काय याचं? याचं नाव भगत आहे। तर काय सांगाल थोडंसं तुम्ही बैलाबद्दल? सांगायचं म्हटलं तर त्याचा दोन्ही खांदी चांगल्या प्रकारचा पळतो तो। हां, पब्लिकला पण चालतो आणि आतून पण चालतो। आता त्याला जोड कोण आहे? आता रायगड आहे, हा रायगड, हा पब्लिकने बोलतो। हा आदत आहे ना? तो पण आदत आहे? दुसरा जात आहे आणि हा आदत आहे। त्याची जात कुठली आहे आता? क्रॉस किलर। तर मित्रांनो बघू शकता क्रॉस किलर। दादा आतापर्यंत शर्ती किती झाल्या? आतापर्यंत इथं आपल्या इथे याच्या 7 शर्ती झाल्या। 7 शर्ती झाल्या, 7ची 7 2 बिनजोडच्या झाल्या, 2 बिनजोड प्रकारच्या। ते पण त्याने चांगला गुलाल घेतला आणि पहिल्या पण 5 शर्ती केल्या, त्याचं पण गुलाल घेतला। त्याने अजून आपल्या इकडे अजून हार घेतली। तर बघू शकता मित्रांनो आत्तापर्यंत या भगतनी इथं कुठल्या अड्ड्यात हार झालेली नाही आहे। तर दादाला हा बैल एकदम लक्की लागलेला आहे। दादाची खरेदी काय आहे? चालू कर ना।
तर मित्रांनो आपल्यासोबत भगत बैलाचे मालक आहेत आणि आपल्या मुंबईमध्ये बोलायला गेलो तर त्यांचे कमसे कम 8 बैल आहेत ना आपली. तर 8 बैलांचे एक मालक आहेत आणि आज आपल्याला त्यांची भेट झालेली आहे. तर आपण त्यांच्याशी थोडासा संवाद साधू. तर दादा आपली जी 8 बैल आहेत तर आपल्या 8 बैलांची नावं काय काय आहेत, कोणकोणते बैल आहेत? सुरुवातीला माझ्याकडे ते घरच्या गायींचे बैल आहेत गावठी. एकाचं नाव नाना आहे, एकाचं नाव तात्या आहे. त्याच्यानंतर टेस्टर एक आहे, ससा आहे, तुफान आहे, हा भगत आहे, त्यानंतर हा रायगड आहे आणि हा महाराज. तर आता आपल्या भगत बैलाबद्दल काय सांगाल? कारण की आपल्या बैलाचं हे नाव आहे ते युनिक नाव आहे. तर आपण हे भगत नाव आपल्याकडे ठेवलं का बैल ज्यावेळी खरेदी केला त्यावेळी? गावाला तो बैल घेतलेला आहे, त्याच मालकाकडे ते नाव ठेवलेलं होतं आणि तुम्ही बोलल्याप्रमाणे युनिक नाव आहे, ते नाव युनिक वाटलं म्हणून मी तसंच ठेवलं. तर आतापर्यंत आपल्या भगत बैलाच्या किती शर्यती झाल्या मुंबईमध्ये? आता 7 शर्यती झाल्या त्याच्यामध्ये. 7 शर्यती झाल्या. 2 बिनजोडच्या झाल्या, त्याच्या 4-5 बिनजोडच्या झाल्या, पण चांगल्या प्रकारच्या 2 बिनजोडच्या केल्या. तर आतापर्यंत भगत बैलाला पायरा असा कोणकोणता बैल झाला? पहिला घरचंच आहेत बैल सर्व घरचेच बैल पळले. तर आता भगत बैलासोबत आपला घरचा असा कोणता बैल चांगला पळतो? हा आदात पळतो उजव्या हाताने पब्लिक रायगड. तर बोलायला गेलो तर बैलांची खरेदी कुठून केली आपण? आता हे मी राजस्थान नागोरवरनं केलेले आहेत 2. हा 40 गावावरनं घेतलेला आहे, तो कुशे गावावरनं घेतलेला आहे आणि एक तो चाकणमधनं घेतलेला आहे, एक भावाच्याच मुलाचा एक त्याने विकायला काढला होता तो एक घेतलेला आहे आणि 2 तर घरच्या गायचे आहेत. 2 घरच्या गायचे. तर यापुढचं नियोजन कसं असेल? कारण की आता जी बैल आपले नाव करतात तर आपल्याला गटाला ज्या वेळेला बैल पालवायचे असतील तर त्यावेळेला गटाचं नियोजन कसं करा? ओपन मध्ये असेल तर फक्त मी भगतला पायरा बघणार आहे आणि आदात नाही ओपन असेल तर घरचीच माझा सास पळणार, घरचा साज म्हणून पळवलं जाणार. दादा मी ऐकलंय बार्डीच्या अड्ड्यात त्यांनी खूप अंतराने गाडी मारलेली रायगडनी. बार्डीच्या अड्ड्यात पण आणि ते पण गुंडवणला पण चांगल्या प्रकारे बैल पळवला. चांगलं, कारण की मी होतो इथं बघितलेला, हा म्हणजे एकदम पुढं होता. हो, तरी तो उडीला कमी पडला होता पहिला, परंतु एक आहे का जरी उडीला दुसरी जोडी एक चकडी 2 चकडी पुढं असेल तरी पण मध्ये जाऊन ते मारण्याची क्षमता दोघांच्यात आहे. तर दादा आता जी तुम्ही बैल खरेदी केलीत ती सर्व टॉपचीच बैल आहेत. तर बैलांमध्ये असे काय विशेष गुण बघून तुम्ही बैल खरेदी करता? बैलामध्ये गुण मी बघितलं, हा जो बैल आहे त्याला मी 2 याला पलताना बघितलेला आहे. मथुरच्या गाल्यामध्ये जो कॉप्टल पलाचा त्याला यांनी 2 याला हरवलेला आहे आणि त्या याच्यावरती मी अंदाजाने त्याला खरेदी केलेला आहे आणि त्याला बघितल्यानंतर त्याची शरीरयष्टी, त्याचा बांधा, त्याची छाती वगैरे बघितल्यानंतर लक्षात आलं की हा पल करू शकतो आणि आता खरोखरच चांगल्या प्रकारचा पळतोय. तर बैलगाड्यांचा छंद हा सर्वांनाच असतो. तर बैलगाड्यांचा छंद तुम्हाला कसा लागला? मी एक मुलाचा शेतकरी आहे, मला छंद लागणार होतो आणि आता बैलांची बरीचशीच नावं निघतात, पळतात सर्व बैल, त्यांच्यावर बघून पण थोडीशी ओढ लागली. तर या आधी आपली कोणकोणती बैल होती? या अगोदर कुठले बैल? हेच बैल आहेत. हेच बैल म्हणजे आता ही आपली बैल आहेत. गेल्या वर्षी तुफान म्हणून हा आहे, त्याला पुशेगाव मधनं घेतला होता. तो तिथे 2 मैदानामध्ये 2 नंबरला राहिला होता बैल, मग त्याला घेतला होता. तो मागच्या किरण राऊत आहेत ना, 15 वर्ष किरण राऊत शेठ, त्यांच्या लक्षाशी पळवला होता, छोट्या लक्षाशी. तर गाडीवर असतो इम्पॉर्टंट तो ड्रायव्हर. तर आपल्या गाडीवर ड्रायव्हर असं कोण असतं? आता ड्रायव्हर बोलला तर माझ्याकडे 2-3 लोक आहेत, पण जास्त करून माझाच घरातला माणूस आहे, प्रवीण ड्रायव्हर पाटील, तर तो असतो काय, तो ड्रायव्हर असतो. आणि सुट्टी मेकर असं कोण असतं? आहेत ही सर्व मुलं आहेत गावातली सर्व मुलं सुट्टी मास्टर म्हणून असतात. तर आपला ज्यावेळी बैलाने पहिला गुलाल घेतला त्यावेळेला आनंद असं काय साजरा केला? नाही, आनंद आम्ही अनेक वेळा केलेला आहे. इथं फक्त मी येतो, इथं तुम्हाला सर्वांना बघून आम्हाला आनंद भेटतोच आमचा आनंद. इथं गुलाल घेतल्यानंतर उड्या मारण्याचं आम्हाला काही आनंद घ्यायची गरज नाही. तर दादा यापुढे सुद्धा तुम्ही अशी शर्यती करत राहा आणि प्रत्येक अड्ड्यामध्ये विजय ठरत राहा. तुम्हाला पुढील वाटचालीस धन्यवाद. बेस्ट ऑफ लक. मित्रांनो आता आपण आलेले घरी, आपला ब्लॉग इथंच समाप्त करतोय. तर आपल्या चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. चला.